मोठे काप करून घ्यायचे. जसं कांदा कापलाय त्याच प्रकारात शिमला मिरची पण कापायची. तिला असं मधून कट पडायचा आहे. छोटे छोटे काप करायचे भेंडीचे. कढईमध्ये थोडं तेल टाकलं. आता कांदा फ्राय करून घेऊ. कांदा छान गोल्डन ब्राऊन करायचा आहे. छान गोल्डन ब्राऊन झाला. आता कांदा काढून घेऊ आणि शिमला फ्राय करू. त्याच्यातच आता शिमला टाकू. शिमला पण छान फ्राय झाली. आता शिमला काढून घेऊ आणि भेंडी फ्राय करून घेऊ. तेल टाकून भेंडी छान फ्राय करून घेऊ. आता भेंडी छान फ्राय करून घेऊ. नंतर त्यात लाल तिखट, हळद, मीठ असं टाकून थोडी फ्राय करून घेऊ. म्हणजे भेंडी थोडी क्रिस्पी होऊ द्यायची. मीठ, हळद, मिरची पावडर, भेंडी आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तेल, जिरं, अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो हे वाटण करून घेतलंय. तेल टाकले. तेलात जिरे तडतडू दिले. त्यानंतर अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो कच्चं वाटण केलं व ती ही पेस्ट छान फ्राय होऊ द्यायची. तेल सुटेपर्यंत. बऱ्यापैकी तेल आता सुटलेलंच आहे मसाल्याला. मीठ थोडंच टाकायचं. ग्रेव्ही तयार करून घेतली. ग्रेव्हीला उकळी आली की मग कांदा, शिमला आणि भेंडी टाकू आपण. छान उकळी आली. आता आपण हे सगळे टाकून घेऊया त्याच्यामध्ये. यात पनीर पाहिजे होतं अजून. खूपच छान.